नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये एक अत्यंत स्वादिष्ट असा पदार्थ बनवणार आहोत आणि पारंपरिक सुद्धा, तो म्हणजे मास वडी। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात आपण ही बनवणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी शेवटपर्यंत बघा, कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आणि सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। चटपटीत, चमचमीत आणि झणझणीत अशी आजची आपली ही डिश बनणार आहे। पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही आहे डिश। अगदी सोप्या पद्धतीने मी येथे दाखवलेली आहे। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। येथे कांदे घेतलेले आहे 2 ते 3 कापून, कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर, 2 चमचे धने आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी खोबरं, 10 ते 15 काजू आहे, 2 हिरव्या मिरच्या लागणार आहे आपल्याला आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे। आता मसाला भाजून घेऊया आपण। अगोदर जे कापून घेतलेले कांदे आहे ते कढईमध्ये टाकून घेऊया। हे थोडेसे भाजून घेऊया आपण, तेल न टाकताच। थोडेसे लाल व्हायला लागले की आपण थोडंसं तेल टाकून घेतलं यामध्ये। आता 2 ते 3 मिनिटं याला छान असं लाल होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। हे बघा, छान असा आपला कांदा भाजलेला आपल्याला दिसत असेल येथे। छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता हा काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये। थोडा थोडा करून काढून घ्यायचा आहे। आता बाकीचे मसाले टाकूया। धने, आलं, लसूण येथे आपण टाकून घेतलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान सुगंध सुटेपर्यंत। थोडंसं तेल आपण टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून घेऊया। 2 लाल मिरच्या यामध्ये आपण टाकून घेतलेल्या आहे। लाल ऐवजी आपण येथे हिरव्या मिरच्या टाकल्या तरीही चालू शकेल। आता येथे 10 ते 12 काजू घेतले होते आपण, ते सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे। अर्धी वाटी खोबरं आपण येथे बारीक करून घेतलेलं आहे, ते सुद्धा ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेऊया। आता 1 चमचाभर आपण येथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे। आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे। थोडा थोडा करून काढून घेतला आणि जी मुठभर कोथिंबीर आपण घेतली होती ती सुद्धा यामध्ये आपण छान अशी भाजून घेऊया, म्हणजे मसाल्यामध्ये याचा छान असा स्वाद येतो। आता हे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। थंड झाल्यानंतर याची पेस्ट करून घेणार आहोत आपण। आता थंड झालेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि वाटताना यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचे। थोडंसं मीठ टाकून घेतलंय आपण चवीपुरतं आणि पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेतलेली आहे। छान अशी बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे, आपल्याला दिसत असेल येथे। आता मसाला साईडला ठेवून देऊया। हे लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे आपण। आपल्याला वडीसाठीचा मसाला बनवायचा आहे। वडीसाठी जे पिठलं बनवणार आहे आपण त्यासाठी। आता हे बारीक करून घेऊया आपण। मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केल्या तरीही याची चालू शकेल, अशी छान फाईन पेस्ट केलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतला आहे। पाव चमचा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। ही छान अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला ह्याची, म्हणजे आपलं पिठलं छान बनतं आणि पिठलं छान झालं की वड्या छान येतात। थोडंसं हिंग टाकलेलं आहे आपण चिमटीभर येथे आणि जी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून सर्व या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे सुगंध सुटेपर्यंत छान अशी। हे बघा, छान परतून झालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। आपल्याला किती व्यक्तींसाठी ह्या वड्या बनवायच्या आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करूया। पाणी उकळत ठेवलेलं आहे। मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे। खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपण येथे। हे सर्व भाजून घेतलेलं आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घेतलेल्या आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये टाकून मीठ टाकून घेऊया चवीपुरता अर्धा चमचा आणि ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मिरची काढून घेऊया आपण आणि जे
बाकीचे मसाले घेतलेले आहे पदार्थ आपण शेंगदाणे, तीळ, खोबरं हे एक एक करून आपल्याला असं थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. फारही बारीक करायचं नाहीये. हे खोबरं बारीक करून झालंय आपलं. आता शेंगदाणे बारीक करून घेऊया. थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे म्हणजे खाताना वडी छान दाताखाली आले की टेस्टी लागतात. हे तीळ घेतलेले आहे. हे सर्व पदार्थ आपण छान मंद आचेवर भाजून घेतलेले आहे. भाजल्यामुळे छान असा स्वाद येतो ह्याचा. आता हे बारीक करून झालेले मसाले सर्व छान असं मिक्स करून घेऊया. आपण जी वाटलेली मिरची टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर यामध्ये छान मिक्स होईल या पद्धतीने. या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात मासवड्या, परंतु ही आपण जी करतो आहोत ती सर्वात सोपी पद्धत आहे. थोडासा गरम मसाला टाकून घेतला मी इथे. हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे पिठल्यासाठीच. आपण असं थोडं थोडं करून पीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे चमच्याच्या साहाय्याने सर्व आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहे. थोडंसं पीठ टाकलं की त्या गाठी लगेचच फोडून घ्यायच्या आहे. हे बघा असं लाटण्याच्या साहाय्याने कंटिन्यू ह्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे याच्या गाठी बनत नाही किंवा बनल्या तरी लगेचच फुटायला मदत होते. असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आणि गाठी फोडून घ्यायच्या आहे आपल्याला येथे. छान असं मऊसर पिठलं आपल्याला तयार करायचं आहे. आता हे शिजण्यासाठी झाकण ठेवून घेऊया आपण. 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवलं की छान असं आपलं पिठलं शिजून येतं. हे बघा आपल्याला दिसत असेल बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे या पिठाला, म्हणजेच आपलं पीठ छान असं शिजलं आहे. वड्या करताना पीठ छान शिजवून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर वड्यांचे तुकडे पडण्याची शक्यता असते. आता येथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी. ओला करून घ्यायचा आहे. थोडंसं खोबरं टाकून घेतलं आहे. जे पिठलं आपण तयार केलेलं आहे ते थोडं थोडं करून यावर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून हे थोडं थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. फारही पातळ करायचं नाहीये हे. आता जे मिश्रण आपण बारीक केलं आहे खोबरं, तीळ आणि शेंगदाण्याचं ते असं याच्यावर पसरवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोल गोल करून याची वडी बनवायची आहे. हिला असा छान माशाचा आकार द्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने फार छान टेस्टी वड्या बनतात या आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतात. हे बघा ही एक वडी मी बनवून दाखवली आहे. अशाच आपल्या सर्व वड्या एक एक करून बनवून तयार झालेल्या आहे. थंड झाल्यानंतर आपल्या आवडीच्या आकारात आपण याला कापून घ्यायचे आहे. आपल्याला दिसत असेल किती छान अशा आकाराच्या आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. आता हे पॅन मध्ये आपण थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. 2 काळी विलायची, 2-3 तमालपत्र आणि 2 स्टार फुलं टाकलेली आहेत. अर्धा चमचा जिरे छान फोडणी देऊन घेतलेली आहे आणि जी मसाल्याची पेस्ट आपण बारीक करून घेतलेली आहे ती छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. असं तेल सुटायला लागलं की आपण पावडर मसाले टाकून घेतलेले आहे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, लाल तिखट आणि धना जिरा पावडर प्रत्येकी 1-1 चमचा टाकून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये स्वादासाठी टाकून घेऊया. आता तेल सुटायला लागलेलं दिसत असेल. येथे आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे 2 ग्लास. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता उकळी आलेली आहे. आपलं आमटी सुद्धा तयार आहे. हे बघा किती छान अशा आपल्या सर्व मासवड्या बनवून तयार झालेल्या आपल्याला दिसत असतील. अशा पद्धतीने आमटीमध्ये या मासवड्या टाकून खाण्यासाठी फार छान लागतात. हे बघा आपलं मासवडीचं जेवणाचं ताट सुद्धा तयार आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.